स्वसंवाद म्हणजे या प्रक्रियेमध्ये बोलणार हे आपणच आहोत आणि ऐकणारे पण कोण आहे बरं? आपणच आहे. बरोबर ना? किती मोठी गंमत आहे बघा. म्हणजे आपण जे लोक बाहेर बोलतायत त्यांचं ऐकत असतो किंवा आपल्या अवतीभोवती जे लोक आहेत आपण त्यांना सांगत असतो. ही संवादाची प्रक्रिया आहे, ती आपल्या स्वतःमध्ये सुद्धा घडते आहे. स्वतःसोबत सुद्धा घडते आहे. आता मला सांगा, जेव्हा इतर लोक आपल्याशी बोलतात, त्यांच्या बोलण्याचा परिणाम आपल्यावरती होत असतो की नसतो? होत असतो. होत असतो. होत असतो ना? श्रेयांशू असतो. आहे ना बेटा? समर्थ बरोबर ना? होतो की नाही? होतो. तुम्ही मला सांगाल का मग अशी काही उदाहरण घ्या. समजा तुमच्या अवतीभोवती जे लोक आहेत ते तुमच्याबद्दल चांगलं बोलले. तू चांगला आहेस, तू हुशार आहेस, प्रामाणिक आहेस, अभ्यासू आहेस किंवा आणखीन काही खूप चांगलं बोललं, तर याचा परिणाम तुमच्यावरती काय होतो? संस्कार. हा अनन्वय. जेव्हा इतर लोक तुमच्याबद्दल तुमच्याशीच बोलतात, चांगलं बोलतात, मग याचा परिणाम काय होतो? तुम्हाला चांगलं वाईट वाटतं की वाईट वाटतं? चांगलं वाटतं ना. म्हणजे जेव्हा चांगलं वाटतं म्हणजे काय, तर तुमच्या मनामध्ये चांगल्या भावना निर्माण होतात. बरोबर ना? आनंद वाटतो, आहे की नाही? कोणतं कौतुक केलं की असं वाटतं की आपण अगदी म्हणजे हवेतच आहे असं वाटतं आपल्याला बऱ्याचदा. हर्ष होतो, आहे की नाही? खूप मजा वाटते, थोडक्यात सांगायचं तर. वीरेन बरोबर ना? आता हो. ते समजा, जर का शिक्षक, पालक किंवा आणखीन कुणीही असं म्हटलं, तू बरोबर नाहीस, तुला काही येतच नाही, तुला जमत नाही, तू मूर्खच आहेस, तू आहेस, तू अडाणी आहेस. मग असं कोणतरी बोलल्यावर मग आपल्याला फार आनंद होतो. हा, है ना? काय होतं मग? हा शिवतेज, काय वाटतं? दुःख. वाईट वाटतं सर. वाईट वाटतं ना? वाईट वाटतं. म्हणजे समोरची व्यक्ती तुमच्याशी चांगलं बोलल्यावर तुम्हाला चांगलं वाटतं. कुणी असतील, मग शिक्षक असतील, पालक असतील, तुमचे मित्र असतील, इतर कुणी असेल. बरोबर ना? आणि ते वाईट बोलले तर तुम्हाला वाईट वाटतं. याचा अर्थ काय बरं? इतरांच्या बोलण्याचा परिणाम आपल्या भावनेवरती होत असतो. आता मला सांगा, मग जेव्हा तुम्हाला चांगलं वाटतं, इतर लोक जेव्हा चांगलं बोलतात, तुम्हाला चांगलं वाटतं, मग चांगलं वाटल्यावर तुमचं वर्तन कसं असतं? चांगलं. कसं असतं? चांगलं असतं. बरोबर ना? म्हणजे काय बरं? जर तुम्हाला कोणी म्हटलं की तू फार चांगला मुलगा आहेस किंवा मुलगी आहेस, हुशार आहेस तू, आणि निश्चितच तू आणखीन चांगला अभ्यास केलास तर तुला आणखीन चांगले मार्क्स मिळू शकतायत. किंवा काय बरं, तू अतिशय हुशार आहेस आणि निश्चित तू काय बरं पहिला क्रमांक मिळवू शकतोस. असं कौतुक सरांनी केलं, मॅडमनी केलं, घरच्यांनी केलं, तर मग त्यावेळेला तुम्हाला अभ्यासाला बसावं असं वाटतं की नाही वाटतं? हा, काय वाटतं? वाटतं. अभ्यास करायला कसं वाटतं तुम्हाला? बरं वाटतं ना? कळतंय? तुमचा मूड कसा असतो मग? चांगला असतो. पण हेच जर म्हटलं, तुझं गणित कच्चं आहे, तुला इंग्रजीचे शब्द पाठ होत नाहीत, तुला व्याकरण येत नाही, तुला सायन्स काही जमत नाही, तुझं काय खरं नाही, तुझं काय होणार नाही, असं म्हटल्यावर मग तुम्हाला अभ्यास करायला मूड येतो का? नाही. नाही. बरोबर. आता याचा अर्थ काय माहित आहे का थोडक्यात? की इतरांच्या बोलण्यामुळं पहिली गोष्ट म्हणजे
आपल्या भावना सुखावतात किंवा दुखावतात. श्रेयांशू, सुखावतात म्हणजे काय? कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. चांगलं वाटतं, बरोबर ना? दुखावतात म्हणजे काय बरं? साहजिक आहे, दुःख वाटते आपल्याला. आणि मग त्यामुळं आपण जे वर्तन करतोय ते पण चांगलं किंवा वाईट असं होतं. बरोबर ना? आता माझा प्रश्न इथं असा आहे, की इतरांचं बोलणं हे एकूण तुम्ही जे दिवसभरामध्ये जो काय संवाद करता, त्या मानाने पाहिलं तर इतरांशी बोलणं फार कमी आहे. इतरांशी संवाद फार कमी होतो. स्वतःशी मात्र काय बरं आपला संवाद अधिक होतो. खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो. मग मला सांगा, आपला संवाद जर का निगेटिव्ह असेल, कशा प्रकारे? मला अभ्यास जमत नाही, मला काही कळत नाही, मला काही समजत नाही, काय लक्षात राहत नाही. मी कितीतरी अभ्यास केला तर मला काही मार्क्स पडत नाहीत. गणित, इंग्रजी, विज्ञान हे काय मला जमत नाही. बाकीची सगळी मुलं-मुली हुशार आहेत. पण मला काही जमत नाही. मी जरा ढस दिसतोय. परीक्षा आली की सगळं विसरतो किंवा काय बरं, मला पेपरमध्ये काही आठवतच नाही. मला चांगले मार्क्स मिळत नाहीत. मला काही आठवत नाही. स्मरणशक्ती माझी फार कमी आहे. असं मला सांगा, जर तुम्ही स्वतःशी असं पुन्हा-पुन्हा बोलू लागलात, तर काय होऊ शकतं? निगेटिव्हिटी सर, त्यामुळं सकारात्मक ऊर्जा येणार नाही, निगेटिव्हिटी सगळी होणार सर. जमणार बरोबर नाही. ना? आता निगेटिव्हिटी म्हणजे काय? मग त्यानंतर तुम्हाला अभ्यास करायला उत्साह येईल, तुम्ही पाठांतर चांगलं कराल, लक्षात चांगलं ठेवाल, असं होऊ शकतं का? नो सर. श्रेयांशू, वीरेन, आपला समर्थ कॉन्फिडन्स बरोबर ना? आपला कॉन्फिडन्स कमी होणार आहे.